आज बनवूया भंडारी मेजवानीमध्ये हे अर्धा किलो बेसन हे वाटून घेतलेलं आहे। 150 ग्राम सुको खोबरं भाजून आणि एक मोठा कांदा भाजून वाटून घेतलेला आहे आणि 3 हिरव्या मिरच्या, मूठभर घट्ट मूठभर एक कोथिंबीर आणि 2 इंच आलं आणि 50 ग्राम लसूण हे वाटून घेतलेलं आहे। हे धने जिरे पावडर, मीठ, तांदळाचं पीठ, तीळ, ओवा, शेंगदाण्याचा कूट, हिंग, गूळ आणि चिंचेचा कोळ आणि हा भंडारी 2 नंबर गरम मसाला, हळद आणि भंडारी घरगुती मसाला। वडीसाठी हे बेसनचं घालूया सर्व वाटण। त्याच्यात कांदा, सुको खोबरं भाजलेलं, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, 1 चमचा धने जिरे पावडर, 3 चमचे शेंगदाणा कूट जरा जाडसर वाटून घेतलेला आहे, 1 चमची घेतलेला आहे ओवा, तो असा थोडा कुच करून घालूया। त्याचे 2 चमचे तीळ आहेत, घालूया अर्धी चमची हिंग, ही गूळ पावडर 2 चमच, चिंचेचं कोळ, चवीप्रमाणे मीठ, 2 नंबर आमचा भंडारी गरम मसाला, 2 चमचा हळद घातलेले, भंडारी घरगुती मसाला आम्ही घालत आहे 3 चमच। अर्धा किलो बेसन आहे तर 50 ग्रॅम मी तांदळाचं पीठ घालते। भरभरीत तांदळाचं पीठ आहे हे। 2 पळी तेल, आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचे त्याच्यात। आता हे बरोबर झालेलं आहे। चिऱ्यातल्या आळूवड्या म्हणतात ना, त्याच्यासाठी नारळाचं दूध घेतलेलं आहे मी। त्याला आता चांगली उकळी येऊ दे। आता या दुधाला उकळी आलेली आहे तर आपण हे आळूवडीचे रोल याच्यात सोडूया। आणि अधूनमधून याला चेक करायचं आहे। जर दूध हे कमी पडलं तर थोडंसं पाणी घालायचं। मग तरी पण याला पाऊण तास लागतो शिजायला। आता या नारळाच्या दुधातल्या वड्या झालेल्या आहेत, त्याच्या मी वड्या अशा पाडून घेते। रोल काढून वड्या केलेल्या आहेत आणि हे राहिलेलं ते दूध शिजवलेलं त्याच्यावर आता आपण सोडूया। हे त्याच्यावर सोडून घ्यायचं। अगदी 2 मिनिटं गरम करून उतरवायचं आहे। ते दूध आपोआप त्याच्या अंगाला लागेल। आता हे झालेलं आहे, याच्यावर आपण कोथिंबीर घालूया थोडंसं।
असं हलवून घेऊया. खायला रेडी आहे शिऱ्यातल्या अळूवड्या.